आज जगभरात योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. पण माझ्यासोबत काही म्युझिक लव्हर्स आहेत. विशेष म्हणजे आज म्युझिक डे आहे, वर्ल्ड म्युझिक डे. आणि याच निमित्तानं माझ्यासोबत ही जी मंडळी आहेत ती तुम्हाला खास मेजवानी देणार आहेत म्युझिकची. ती कशी, तर सुरुवात करूया त्यांच्या छोट्याशा एका मराठी गाण्याने. तुझ्या पायरीशी कोणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवाली वाट दिशा अंधारल्या धाई. बवालुनी उधळतो जीव माय बापा, वन वायोरी पेटला. खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला देवा, खेळ मांडला. हे सांडली गालीत भात घेतला वसा तुझा, तूच वाट दाखव गा खेळ मांडला. हे दावी देवा पैल पार पाठीशी तू राहू का, देव तुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडला. या सुंदर गाण्यानंतर आता आपण या सगळ्या मंडळींशी गप्पा मारणार आहोत. कारण हे सगळे जे म्युझिशियन आहेत त्यांचा प्रवास कसा होता, छंद कसा त्यांनी जोपासला, याबद्दल सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय. तर सर्वप्रथम तू गिटार वाजवतोयस, अगदी सुंदररित्या वाजवतोयस, आम्ही पाहिलं. तर त्या सगळ्या गोष्टींबद्दल काय सांगेल, म्हणजे तू कशी सुरुवात केलीस आणि आता पुढे काय करायचंय? ओके. ॲक्च्युली आता जर्नी तर स्टार्ट झालेलीच आहे आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की आम्ही बहरीनला होतो. आम्ही 5 महिने आमचा बँड बहरीनला होता. तर आम्ही रेडिओ मिर्ची बहरीनसुद्धा सहभागी होतो. तर मला पर्सनली या फील्डमध्ये 2 वर्ष झालेले आहेत. तर गिटार वाजवून 3 वर्ष झाले आणि सिंगिंग तर लहानपणापासूनच करतो. तर वडिलांपासूनच आलेलं आहे ॲक्च्युली हे सर्व. कारण वडील फ्लूट वाजवतात, माउथ ऑर्गन वाजवतात खूप चांगल्यारीत्या. तर बघून बघून शिकलो त्यांच्याकडूनच. अगदी छोटंसं वाद्य वाजवतोयस, पण त्याची एक वेगळी मजा आहे. काय सांगशील नक्की या वाद्याला? शेकर आहे हे, तर काय सांगशील, हेच का निवडलंस? इतर वाद्य का तुला आवडीशी नाही वाटली? हे मोस्टली साईड रिदमसाठी वापरलं जातं आणि मला रिदम प्ले करायला आवडतं आणि मी याच्याबरोबर ढोलकीसुद्धा वाजवतो. तू काय सांगशील पियानो बद्दल आणि तुझ्या प्रवासाबद्दल? म्हणजे कशी सुरुवात केलीस, घरच्यांचा सपोर्ट होता, काय सांगशील? ओके. ॲक्च्युली मला पियानो मी चूज केला कारण आवड आहे मला लहानापासूनच. आणि माझा तर प्रवास म्हणजे मला असे लहानापासून आवड होती की म्हणजे इन्स्ट्रुमेंट प्ले करायचे वेगवेगळे, पियानो आणि हे ते. आणि मग त्यानंतर आता माझा 2 वर्ष झाली हा माझा प्रवास चालू आहे म्युझिकमध्ये आणि मी याच्यापुढे पण याच्यामध्येच करणार आहे करिअर माझं म्युझिकमध्ये. आता हा एक छोटा कलाकार आपल्याला इथे दिसतोय. तू सुद्धा ढोलकी वाजवतोयस, महाराष्ट्रीयन वाद्य आहे. हे का निवडलंस आणि ह्याच्या मागचं कारण, म्हणजे तुला हे का आवडलं किंवा ह्याच्यामध्ये मध्ये तू करिअर करू शकतोस असं तुला का वाटलं? मी हे वाद्य निवडल्याचं कारण मला लहानपणापासूनच म्युझिक ॲज अ म्युझिशियन म्हणून बनायचं होतं. पण घरच्यांचा पण सपोर्ट होता तेवढाच आणि मला ह्यापुढे पण सपोर्ट असेलच घरच्यांचा. पण असंच मी प्रॉपर तबला शिकलो आहे, पण ढोलकी आणि ढोलक हे मला युनिव्हर्सिटी, म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी लोककला अकॅडमीमध्ये शिकवलं गेलं आहे. हे जे दोन्ही वाद्य तुझ्या समोर आहेत त्याबद्दल सांग. आणि महत्वाचं म्हणजे आज म्युझिक डे, वर्ल्ड म्युझिक डे, त्याबद्दल काय सांगशील? ॲक्च्युली आज आम्ही सर्वच खूप आनंदी आहोत की आज सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा दिवस आहे, संगीत दिवस. कारण आम्ही सर्वच आज संगीत क्षेत्रामध्ये सगळेच लहानपणीपासून खूप म्हणजे ह्याच फील्डमध्ये आम्ही जुळून गेलेलो आहोत. आणि मी माझ्या वयाच्या म्हणजे 4थीपासून मी तबला हे वाद्य निवडलं आणि तेव्हापासून चालला आहे प्रवास. अभंग आणि नाट्यसंगीत सगळेच क्लासिकल, वेस्टर्न. आज ह्या पूर्ण ग्रुपबरोबर वाजवण्याची संधी मिळाली वेस्टर्न आणि खूप आनंदी आहे, छान वाटतंय. बॅकग्राऊंड घरचा जो आहे तो याच माध्यमातून आहे, म्हणजे हे तबला वगैरे हे घरी सुद्धा वाजवलं जातं? हां, माझे वडील वाजवायचे म्हणजे तबला वाजवतात अजूनही असं. आणि त्यांच्याकडूनच असं मला की प्रोत्साहन मिळालं की कार्यक्रमाला तबला तू घे.
मग त्यांनीच सुरुवातीला तबला आणून देणं पासून हात ठेवण्यापासून सर्व काही आवड निर्माण करण्याचं काम वडिलांचं, सगळे घरचे सपोर्टिव्ह आहे. तू एक वेस्टर्न वाद्य वाजवताना दिसतोयस आम्हाला, तर नक्की हे काय आहे आणि हेच तू का निवडलंस याबद्दल सांगशील? हे ॲक्च्युली कॉहन हे इन्स्ट्रुमेंट आहे स्पॅनिश. सो हे वेस्टर्न सॉन्ग जे असतात त्याच्यासाठी हे यूज केलं जातं. ॲक्च्युली बँडसाठी मी हे परफॉर्म करतो. मी क्लासिकल सिंगर आहे ॲक्च्युली. 3 वर्ष झालं मी इंडियन क्लासिकल म्युझिक शिकतो आहे आणि ह्या ग्रुपने मला इन्व्हाइट केलं की तू पण आमच्या ग्रुपमध्ये ॲड हो, मजा येईल. सो एन्जॉय करू म्युझिक. आणि सो सगळ्यांना ॲक्च्युली या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी. या सगळ्यांची जी आवड आहे ती एकाच क्षेत्रात आहे आणि म्हणून हे वेगवेगळे वाद्य वाजवणारे वादक एकत्र आलेत का, तरच म्युझिक डे सुद्धा आहे. आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्यांची आवड जी आहे ती एकत्र जपली जाते. तर महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळ्यांना म्युझिक डेच्या निमित्त सगळ्या म्युझिशियनना काय संदेश द्याल? बस हाच संदेश देईल की स्ट्रगल आहे, भरपूर स्ट्रगल आहे या फील्डमध्ये ऑफकोर्स. मला सुद्धा पर्सनली 3 वर्ष झाले, तर अजून जर्नी तर स्टार्टच आहे. स्ट्रगल नाही बोलायचं, जर्नीच आहे माझी, स्टार्ट आहे. पण एन्जॉय करतो जर्नीला, भरपूर मज्जा येते. उन्हात होते धडधड नाही कानावर आली, अनागत भरलंय वार ही फिरतीची बाधा झाली. आता अधीर झालया मग बधीर झालया, अन तुझ्याच साठी बनून मजनू माग आलया. अन उडते रंगात पडते झिंगाट रंगात आलया. समजा गावाला झाली माझ्या लग्नाची घाई, कधी म्हणणार तू राणी माझ्या लेकराची आई. समजा गावाला झाली माझ्या लग्नाची घाई, कधी म्हणणार तू राणी माझ्या लेकराची आई. आता तरट झालूया, आता तरट झालूया, तुझ्या घरात आलूया. लय फिरून बाणावरून कल्ली मारून आलया, अन समजा परत